अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणी, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भवव्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे दाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तू माईसे. म्हणती ज्ञानदेव तू माईसे. मज पामरासी काय थोरपण, मज पामरासी काय थोरपण. पायीची वहाण पायी बरी, ब्रह्मादिक जेथे तुम्हा उळंगणे. इतर तुलणे काय पुढे, तुका म्हणे नेणू युक्तीची या खोली. म्हणून ठेविली पायी डोई, म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. ज्ञानेशोनुभवामृतं व्यरचयच, ज्ञानेश्वरं पूजये. ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं, गीता नमो ज्ञानिने. ज्ञानेशात् परमार्थवित् सुचरितं, ज्ञानेश्वरस्याद्भुतं. ज्ञानेशे लघुजीविते गुणगणो, ज्ञानेश्वरत्वं कृती. ज्ञानेश्वरं त्वं कृती, ज्ञानेश्वरत्वं कृती. गदाशङ्खं चक्रादिभिर्भाविताङ्गं, गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गं. चिदानन्दसंलक्षणाढ्यस्वरूपं, चिदानन्दसंलक्षणाढ्यस्वरूपं. यमाद्यष्टभेदाङ्गयोगप्रवीणं, यमाद्यष्टभेदाङ्गयोगप्रवीणं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. आजचा पुन्हा सुंदर दिवस आहे. काल आपण गुरुपौर्णिमा आणि गुरूंचं स्तवन किंवा गुरु किती प्रकारे सर्व प्रकारे आपलं अज्ञान दूर करत असतात आणि तोच धागा ठेवून ज्ञानेश्वरांनी गुरुस्तवन हे दुसरं प्रकरण आरंभलेलं आहे. काल आपण खूप जणांनी छान सहभाग दिलात. काल फार बोलायला झालं नाही, पण इतकं अभिनंदन करण्याजोगी तुमची सगळ्यांची कलाकृती होती की मला असं वाटायला लागलं की तुमच्यापैकी प्रत्येकीला एखादं गुरूंच्या बद्दलचं जर काही छान स्तवन नवीन आता कालच्यापेक्षा
जर म्हणायचं असेल, आपल्या ओवीशी संबंधित असेल, संबद्ध किंवा संबंधित असं जर असेल तर मध्ये एखादं तुम्ही किंवा शेवटी म्हणायला हरकत नाही. आता आपण गुरुस्तवन, सद्गुरुस्तवन, गुरु आणि सद्गुरू याच्यामध्ये थोडासा फरक आहे. सत म्हणजे सत्य, अर्थातच परमात्मा, आणि तो परमात्मा आणि सद्गुरू म्हणजे गुरु यांच्यामध्ये जेव्हा काहीच भेदभाव नसतो तेव्हा त्याला सद्गुरू म्हटलं जातं. समर्थांनी मंत्राचा जो दशक आहे त्याच्यामध्ये पहिल्या समासात, आवाज येतोय ना? हां, काय? समर्थांनी मंत्राचा दशक या ऑडिओ चालू आहे. कुणाचा? हा, सुमनताई ऑडिओ बंद करा. सुमनताई, हां, ऑडिओ बंद करा. आवाज त्यामुळे येत नाही इतरांना. चुकून राहिला असेल तर लक्षात ठेवा सगळ्यांनी. आपण असं पाहत होतो की समर्थांनी सुद्धा सद्गुरूवर इतकं छान लिहिलेलं आहे, म्हणजे सांगितलेलं आहे की गुरु ओळखायचा कसा, चांगला गुरु कोणता. सद्गुरू, सत म्हणजे चांगला असा पण एक अर्थ होतो. आणि तो गुरु ओळखण्यासाठी आधी शिष्याजवळ पण तेवढी पात्रता पाहिजे. आता ज्ञानदेवांना स्वतःला इतका विश्वास आहे सद्गुरूंवर, कारण त्यांच्याच प्रेरणेनं, सद्गुरूंच्या अर्थात स्वतःच्या ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथांच्या कृपेनं त्यांना दीक्षा पण मिळालेली आहे, त्यांना ज्ञान पण मिळालेलं आहे, आणि ते आत्मज्ञानामध्ये पूर्ण प्रवीण म्हणू किंवा पूर्ण प्राप्त केलेले असे असल्यामुळं ज्ञानदेवांना सद्गुरूंबद्दल इतकी अमाप श्रद्धा आहे की आपण त्याचं वर्णन करू शकत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा जागोजागी 10व्या अध्यायात, 13व्या अध्यायात, 18व्या अध्यायात गुरूंची वर्णनं आलेली आहेत. आपल्याला जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा आपण त्यांचे संदर्भ घेत राहूया. परवा जसं मायेचा आपण एक पसारा किंवा मायेचं रूप साधारण समजून घेतलं, तसं आता सद्गुरूंचं जे त्यांच्या मनातलं जे भाव आहेत किंवा त्यांचं जे रूप आहे, सद्गुरूंचं रूप कसं आहे हे त्यांनी आता आपल्याला सांगायला सुरुवात केलेली आहे. पहिल्यांदा देवोदेवीची प्रार्थना झाली, त्यांना स्तवन केलं आणि त्यांचं समावेशन कसं आहे, शिव आणि शक्ती यांचं अपूर्व असं मंगलवंदन केलं. त्यातला अभेद्य विचाराचा वेध हा जेव्हा आपण घेतो तेव्हा ज्ञानदेवांच्या आकाशव्यापी प्रज्ञेची आपल्याला ताकद लक्षात येते, किंवा त्यांची प्रज्ञा ही दैवीच आहे, साधी नाहीच आहे. आणि म्हणून आता त्यांनी दुसऱ्या अध्यायाच्या प्रारंभी सद्गुरूंचं रूप कसं आहे ते सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा आपण ती ओवी म्हणूया. आत्ता सुमतीताईंनी पहिल्या अध्यायातल्या पहिल्या ओवीचा थोडक्यात पण छान अर्थ सांगितला. उद्यालाही अशी अहमविका लागू देत त्या बाबतीत की नाही, उद्याची ओवी मी सांगणार आहे, आपणहूनच जाता जाता सांगा की उद्या म्हणजे आता सोमवारी, तर 2 ओव्या किंवा 1 ओवी प्रत्येकानं समजावून घ्या आणि समजावून सांगा. आता सद्गुरूंबद्दल काल काय म्हटलेले होते बघा. आता उपाय वनवसंतू, आता उपाय वनवसंतू, जो आज्ञेचा आहे वतंतू, जो आज्ञेचा आहे वतंतू, अमूर्तची परिमूर्तू. 2 शब्द आहेत, अमूर्तची परिमूर्तू, कारुण्याचा. आपण म्हणतो कारुण्याचा सिंधू आहे परमात्मा, तसाच हा गुरुसुद्धा कारुण्याचा मूर्त स्वरूप आहे. कधी कधी ते खरं अमूर्त आहे. आता प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण आधी बघूया आणि मग त्यातला भाव समजून घेऊया. आता परमात्म्याचा जो अभेदानुसार अनुभव आहे तोच अमृताचा अनुभव, आणि म्हणूनच या ग्रंथाला अमृतानुभव किंवा अनुभवामृत असं नाव दिलेलं आहे. आता गुरूंना वंदन करण्यापूर्वी ते स्वरूप कसं सांगतायत. आता उपाय वनवसंतू. उपाय शब्द म्हटलं की आपल्याला काही जर संकट आलं तर त्याच्यावरचा उपाय,
काही अडचण आली तर त्याच्यावरचा उपाय, परीक्षेत पास व्हायचं असेल तर त्याच्यावरचा उपाय, एवढा उपाय हा एकच शब्द आपल्याला माहिती. इथे तो उपाय शब्द थोडासा ज्याला सूक्ष्मपणानं घ्यायचा आहे, तो उपाय हा आपल्याला पाहायचा आहे. आता काय उपाय आहे तो, म्हणजे उपाय हेच पुढं काय म्हणलेलं आहे, उपाय वन, उपाय हेच वन आहे. आणि त्या वनाचा जणू काही हा वसंत आहे. गुरु कसा आहे तर उपायरूपी वनाचा वसंत आहे. आता उपाय म्हणजे काय मी 2 मिनिटांनी सांगणार आहे. शिवाय जो आज्ञेचा आहे व तंतू, आणि जो आज्ञेचा म्हणजे विद्येचा, उपदेशाचा. आता उपदेश कोणता, तर आपल्याला सगळी उपनिषदं ज्यांनी कोणी थोडीफार वाचली असतील, ऐकली असतील, तर उपनिषदांमध्ये अशी 4 महावाक्य येतात. त्यातलं एक महावाक्य असतं तत्त्वमसी. तर हा जो उपदेश आहे त्या आज्ञेचा किंवा त्या उपदेशाचा किंवा त्या विद्येचा, तो काय आहे व तंतू. आहे व तंतू हा शब्द खूप छान वापरलेला आहे त्यांनी. आपण म्हणतो आहे व लेणे, स्त्रीचं लेणं, आहे व लेणं म्हणजे पती असतो, आणि त्याची खूण म्हणून आपण गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो. त्याला मंगल हा शब्द आहे. मंगल धागा त्यामध्ये असतो, मंगल तंतू असतो, आणि तो दोघांना जोडून ठेवत असतो. म्हणून आहे व तंतू हे स्त्री बाबतीत जसं उपयुक्त आहे, तसं इथे उपदेशाच्या विद्येच किंवा उपदेशाचा किंवा विद्येचा हा आहे व तंतू आहे, म्हणजे अखंड सूत्र आहे. आज गुरु केले, मला त्यांनी दीक्षा दिली, मंत्र दिला, आणि पुन्हा मी माझ्या व्यवसायात किंवा माझ्या संसारात रमले, तर पुन्हा कधीतरी मला गुरु भेटतील का नाही माहिती नाही, आणि मग ते आता मला काय सांगतील किंवा ते मला ओळखतील का तरी, असं नाही आहे. गुरूंना शिष्याची पक्की आठवण राहत असते. म्हणजे तो आहे व तंतू आहे, कायमचा आहे, अखंड सूत्र आहे. जेवढे शिष्य होतात त्या सगळ्यांशी ते बांधले गेलेले असतात. म्हणजे जसं अखंड सौभाग्य हे त्या आहे व तंतूनं किंवा आपल्याला मंगळसूत्रांनी सूचित होत असतं, तसा हा उपाय वन वसंतू, म्हणजे उपायाच्या वनाचा तो वसंत आहे. आणि हा गुरु म्हणजे विद्येचा आहे व तंतू आहे, मंगळसूत्र आहे, अखंडचं सूत्र आहे. सूत्र म्हणा, तंतू म्हणजे धागा, आणि आहे व म्हणजे अखंड. म्हणजे आता जो सद्गुरू मला प्राप्त झालेला आहे, स्वतःच्या सद्गुरूंबद्दलच ते बोलत आहेत. तर जो सद्गुरू उपाय हेच ज्याचं कोणी वन आहे, आणि त्या वनाचा तो वसंत आहे, आणि जो सद्गुरू आज्ञेचा किंवा उपदेशाचा आहे व तंतू आहे, म्हणजेच मंगळसूत्र आहे, तो सद्गुरू पुढं म्हटलेला आहे कारुण्या अमूर्तची परिमूर्त कारुण्याचा. म्हणजे तिथं असं संधी घ्यायचा, संधी म्हणा किंवा अन्वय, की कारुण्याचा अमूर्त परिमूर्त तंतू. म्हणजे तो अमूर्त आहे, आपल्याला रोज दिसणार नाही आहे, पण तरीसुद्धा तो मूर्त स्वरूपातच असतो, आणि तो कारुण्याची मूर्ती आहे, कारुण्याची. आता मी कालपासून सांगते आहे की गुरु परमात्मा परेशू, गुरु म्हणजेच परमात्मा आहे, आणि पर म्हणजे श्रेष्ठ ईश्वर आहे. त्यामुळं गुरुला आपण वेगळं मानायचं आणि त्या परमात्म्याला वेगळं मानायचं, ही पहिली डोक्यातली कल्पना काढून टाकायची. आपल्याला रोज तर काही परमात्मा भेटत नाही आहे, आपण कल्पनेतनं मूर्त स्वरूपाची, सगुण रूपाची पूजा करतो, काहीतरी आराधना करतो, काही स्तोत्र म्हणतो, काही मंत्र म्हणतो, पण तो परमात्मा तरी आपल्याला प्रत्यक्ष भेटतो का? नाही. पण गुरु मात्र आपल्याला कधी ना कधीतरी तो मूर्त स्वरूपात भेटतो. म्हणून त्यांनी म्हणलेलं आहे की अमूर्त असून सुद्धा मूर्त आहे. गुरु त्या परमात्म्यासारखाच आहे. आता जो तुम्हाला उपायाचा शब्द बोलायचा होता तो समजून घ्या. मध्ये एक दिवशी मी साधन चतुष्टय, प्रत्येक ग्रंथाचे साधन चतुष्टय असं सांगितलेलं होतं.
आणि त्यातला प्रमुख सांगितला होता अधिकारी. तर अधिकाऱ्याला या साधन चतुष्टयाची म्हणजे चतुष्टय संपन्न असाच अधिकारी मानला जातो. म्हणजे त्याला काय करायचे हो, कुठलं साधन करायचे, कशासाठी आपल्याला सगळी म्हणू आराधना किंवा सगळी उपासना ही कशासाठी करायची असते, तर मुक्तीसाठी, मोक्षासाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी करायची जी सगळी साधनं आहेत, श्रवण मनन निधिध्यासन, सगळी जी आहेत ती साधनं आपण करत असतो. आणि ती साधनं म्हणजे उपाय आहेत. खूप काही त्रास झाला, आपल्या मनाला त्रास झाला, एखादं कुटुंबावर संकट आलं आणि त्याच्यातून 4-6 महिने झाले तरी मनुष्य बाहेरच येत नाही. काही तर उदाहरणं मी आज अनुभवती आहे, समोर माझ्या डोळ्यासमोर आहेत, मी नाव नाही घेत कोणाचं, की 15-15, 20-20 वर्ष झाली तरी त्या शोकातनं बाहेरच येत नाहीत. म्हणून आता मी हे आत्यंतिक उदाहरण सांगते. काही जण तर 50 वर्षापूर्वीचं सुद्धा दुःख आपण जसं गंध उगाळतो तसं उगाळत बसतात. ठीक आहे, एखादी घटना आपल्या आयुष्यात न घडावी अशी घडली, मग त्याच्यासाठी काहीतरी उपाय करतो की नाही माणूस. म्हणजे जरा सुज्ञ असतात, जे अज्ञ आपला अडाणीपणा बाजूला ठेवतात आणि मग काहीतरी उपाय करतात. त्याच्यासाठी श्रवण सांगितलेलं आहे. श्रवण म्हणजे काय, चांगल्या गोष्टी ऐकणं. आता हल्ली तुम्हाला मोबाईल आहेत, यूट्यूब आहे, टी व्ही आहे, आता रेडिओ जरा आउटडेटेड झाले तरी सुद्धा सकाळची प्रभात वंदना छान असते, ती ऐकली तरी मन आपलं प्रसन्न होतं. एखाद्या गुरूंचं, चांगल्या संतांचं प्रवचन असतं, 8-8 दिवसाची साधनं असते, मग भागवत कथा असेल, रामायण कथा असेल. आता तर त्या रामायण कथेसाठी, भागवत कथेसाठी आपण दूरदूरच्या गावीसुद्धा जातो, लांब लांब राज्यामध्ये जातो. का, की त्यानिमित्तानं मला श्रवण झालं की माझं मन शांत होईल, म्हणून श्रवण झालं. रोज आपण ऐकतो. आता बघा, आम्ही रोज अमृतानुभव ऐकतोय. पहिल्यांदा ज्ञानेश्वरी ऐकत होतात आणि श्रेष्ठांच्या तोंडून ऐकली तर ती जास्त अजून चांगली आहे. माझ्यासारख्या सामान्यांकडून कदाचित तुमचं तेवढं समाधान होतही नसेल, पण अजून आपण कुठेतरी जातो, अजून कोणाचं ऐकतो, मग आपल्या मनाला समाधान होतं. म्हणून श्रवण करायचं. किंवा रोज दासबोध, 6 वर्ष अखंड दासबोधाचं श्रवण चाललेलं. रोज रोज ऐकून का विना आपल्या मनातले संशय दूर होतात, आपलं दुःख दूर होतं आणि मग आपण त्याच्यापासून दूर जातो, दुःखापासून दूर जातो. म्हणून श्रवण. मग रोज श्रवण केलं की काय होतं, हळूहळू आपण मनन करायला लागतो, म्हणजे त्याच्यावर चिंतन करायला लागतो. आणि निधिध्यासन म्हणजे आता आपल्याला त्याचाच ध्यास लागतो. आता काही जण तुमच्यापैकी म्हणतात, नाही आम्हाला तो 4:45ची वेळ कधी होती, आम्ही 4पासून आवरून बसतो, 4पासून आम्ही तयार असतो. हे निधिध्यासन आहे. आणि मग त्याच्यातच आपण सखोल अभ्यास करत 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 सगळ्या गोष्टी आपल्याला परमात्म्यापर्यंत जाण्याचा मार्ग मोकळा होतो. तर हे उपाय, श्रवण मनन इत्यादी जे उपाय, त्या उपायांनाच त्यांनी वन म्हटले. पहिला श्लोक बघा, इतका समजून घेण्याजोगा आहे की एका शब्दात किती वेळ चाललाय. तर हे उपाय म्हणजे जणू काही वन आहे. आता वन कसं असतं, हल्ली बाग म्हणतो आपण, उपवन असा शब्द आहे संस्कृतमध्ये अजून एक. रोज आपल्या घरात रमून आपल्याला कधी कंटाळा येतो, मग आपण छान बागेत जातो किंवा वनात जातो आणि मग तिथे छान सगळी फुलं, सगळी चांगली वृक्ष, चांगल्या वेली, फुललेली फळं म्हणजे आलेली फळं, असं सगळं पाहिलं. म्हणजे नुसतं आंब्याचं सुद्धा वन असतं की नाही, गेले आंब्याच्या वनी म्हटली मैनस वेगाणी, असं आहे की नाही. म्हणजे अशी गाणी आपल्याला तिथे रमावंसं वाटतं. तर असं हे उपवन किंवा वन. आणि त्या वनात नुसतं वन असून उपयोग आहे का, त्याच्यावर इतकं छान सांगितलेलं आहे बघा प्रत्येकाने. मी छान बाग केली. काही जण म्हणतात बघा, आमची टेरेस गार्डन आहे. मध्ये एकदा गेलो, विश्वास बसणार नाही, एवढी पुण्यामध्ये तर मोठाले टेरेस असतात आणि छान गार्डन बनवलेली असते आणि किती फुलांनी फुललेली सगळी फळं बिळं सगळं, म्हणजे अगदी तुम्ही शेतात काय लावाल एवढी त्या ठिकाणी हे असतात. आपल्यामध्ये आहेत त्या साधक आणि त्यांच्याच मुलांनी अशी छान बाग केलेली आहे. तर ह्या वनाला
नुसतं पेरलं किंवा ती रोपं आणली, मोठाल्या कुंड्या केल्या आणि पाणी घातलं, हे केलं की झालं का हो? नाही. त्याच्यामध्ये त्याला पाणी घालावं लागतं, त्याची कापणी करावी लागते, त्यातलं तण काढावं लागतं. मग हल्ली काय करतात, एखादा माळी ठेवतात. मोठमोठ्या वनांची रक्षण करायला माळी असतो. मग माळी काय करतो, आळं करतो, छान पाण्याचे असे पाट करतो. एका ठिकाणी विशिष्ट पाईपलाईन असते, मग ती सगळीकडे फिरवतात. हल्ली ड्रिपिंगचं असतं की प्रत्येक ठिकाणी पोचायला वेळ लागतो. मग सगळीकडे असे ते ड्रिपिंगचे पाईप लावलेले असतील, तर एका ठिकाणचा नळ फक्त चालू केला की जिथे जिथे तशा पाईप सोडलेले असतील तिथे तिथे पाणी जातं. आणि ते पाणी पोचल्यानंतर ही सगळी व्यवस्था झाली. पण आत्ता उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर अशी सगळी व्यवस्था केली तर तिथे झाडं उगवतील का, ती वाढतील का, त्याला फूल फळ येईल का? प्रत्येक गोष्टीला एक ठरलेला ऋतू आहे. आणि म्हणून आपल्याकडं वसंत ऋतूला फार महत्त्व दिलेलं आहे. वसंतापासून आपलं सृष्टीचक्र सुरू होतं. मग त्यांनी काय सांगितलं की उपाय वन वसंतो. ह्या सगळ्या उपायरूपी वनांचा तो वसंत आहे. गुरु म्हणजे वसंत आहे, वसंत ऋतू आहे. वसंत ऋतू सुरू झाला की बघा सगळीकडे छान छान मोगरा विगरा सगळी जी काही फुलझाडं आहेत ती सगळी छान फुलायला लागतात. आणि ती फुलली की मग ती बाग जास्त उठून दिसते. तशी आपली जीवनाची बाग आहे. आणि ती जीवनाची बाग फुलवणारा कोण आहे, तर हा सद्गुरू आहे. असं छान दृष्टांत म्हणा किंवा उपमा देऊन ज्ञानदेव आपल्याला समजावून सांगतात. मग हा सद्गुरू हाच कोणी वसंत आहे. आणि जसं आत्ता सांगितलं तसं बागेत सगळी फुलं फळं येण्यासाठी फुलवण्यासाठी वेगवेगळे साधनं हल्ली वेगवेगळ्या हे असतात, काय म्हणू आपण, फवारे मारले जातात, काही त्याची योजना केलेली असते, वेगवेगळे उपाय केले जातात. पण ते जरी काहीही केलं तसं व्यवहारामध्ये सुद्धा बाकीचं तुम्ही सगळं कराल. करमणुकीची साधनं जाल. कोणी म्हणतं नाही बाबा आपल्याला हे ज्ञानेश्वरी वगैरे काही झेपत नाही. आम्ही ना आमची एक क्लब आहे, आमचा एक ग्रुप आहे, आम्ही तिथे जमतो, सगळ्याजणी गाणी म्हणतो, डान्स करतो, काही चर्चा करतो, एखाद्या विषयावर बोलतो. पण हे जरी सगळं बोललं तरीसुद्धा त्यांना चिरंतन आनंद मिळतो का हो? नाही. मग ज्ञानदेव सांगतायत आत्मज्ञान फलप्राप्ती त्यांनी होणार नाही इतर साधना, म्हणजे या साधना वाचून. हे जे उपाय आहेत, श्रवण मनन निधिध्यासन, सगळे जे उपाय आहेत याच्यामुळं आपल्याला हळूहळू आपण आत्मज्ञानापर्यंत पोचवण्याचं काम आपल्याला हे गुरु करत असतात. आणि म्हणून ज्ञानदेवांनीच 10व्या अध्यायामध्ये एक 4 ओव्या छान सांगितल्या आहेत. हे जे मी आत्ता सांगितलं हेच त्या ओव्यांमध्ये आहे. त्या जरा ओव्या सांगते मी तुम्हाला. तर त्या ओव्या काय आहेत बघा. म्हणोनी भाग्यते सानुकूल, म्हणोनी भाग्यते सानुकूळ, जालिया केले उद्यम सदा सफळ, तैसे श्रुताधीत सकळ, गुरुकृपा साच, जी वनकर झाडे सिंपी. आत्ता जे सांगितलं ते जी वनकर म्हणजे माळी, वनकर झाडे सिंपी, जीवेसाठी सारी, पाडूनी जन्मे काढी आरी, जीवेसाठी पाडूनी जन्मे काढी आटी, परिफळे सीतैची भेटी, जैव संतू पावे. जे आपण आत्ता सांगितलं तेच सगळं त्यांनी सांगितलेलं आहे की तुला म्हणून सांगतो की जेव्हा दैव अनुकूल होतं तेव्हा आपलं भाग्य फळाला येतं. हे तत्त्वज्ञान आहे. दैव हे जणू काही वसंत ऋतूसारखं आहे म्हणू आपण. आणि मग हाती घेतलेलं प्रत्येक कार्य सिद्धीला जातं, त्याला फळं लगडतात. आणि अनुकूल असं तू झालास तर केलेल्या अध्ययनाला फळ येतं. आता भगवंता ज्ञानदेव म्हणतायत की भगवंता तू माझा सद्गुरू झालास आणि म्हणून माझं ज्ञान सफळ झालं. आपण आता बघा आपण सुद्धा खूप वाचन करतो,
खूप पारायणं करतात. लोक म्हणतात अहो आम्ही किती पारायणं केली, पण आम्हाला एका ओवीचा अर्थ कळत नाही. कारण शेवटी तो गुरु जो असतो, सद्गुरू असतो, तो त्या एका ओवीतनं सुद्धा तुम्हाला सगळं ज्ञान देत असतो. म्हणून देवालाच ते म्हणतायत. दुसरी एक ओवी अशी आहे, अहो विषया जई वाईट बोहट पडे, तई मधुरते मधुर आवडे, पै रसायन तई गोडे, जई आरोग्य देही, का इंद्रिये वाचा प्राण, का झाली याचे तैसे सार्थकपण, जई चैतन्य येऊनी आपण संचरे माझी. आता 2-4 ओव्या वाचून घेते मग तुम्हाला थोडक्यात अर्थ सांगते. तैसे जन्मजात आलोडिले, अथवा योगाधिक जे अभ्यासिले, ते तैची म्हणोये जे आपुले, जै सानुकूळ श्रीगुरु. आत्ता सांगितलं तसं सद्गुरू किंवा श्रीगुरू जर आपल्याला अनुकूल झाले तर हा योगाभ्यास वगैरे सुद्धा फळाला येतो. फळं फुलं उमलून येण्यासाठी जसा वसंत ऋतू आवश्यक असतो आणि वसंत ऋतूची वाट पाहावी लागते. तुम्ही आधी उगाचच सगळी तयारी केली, पण 6 महिने केली, 4 महिने केली, पण वसंत ऋतू आला की बरोबर या फुलांना पालवी येते, झाडांना पालवी येते आणि मग फळं फुलंही उमलण्याचं हातात आपल्या नाही आहे, माळ्याच्या नाही आहे, तर ते वसंताच्या हातात आहे. त्याच्यासाठी आत्ता एक जे दुसरं उदाहरण दिले की विषमज्वर, ज्याला आपण टायफॉईड वगैरे म्हणतो, तर विषमज्वरासारखा जर आजार आपल्याला झाला तर अन्नाला चव लागत नाही. आईनं किती चांगलं बनवून दिलं, मुलाला आवडणार नाही. मुलीनं छान बनवून दिलं, आईला आवडणार नाही. म्हणजे चवच लागत नाही त्या तापामध्ये. लोक म्हणतात चवच गेली माझी पार, आणि कडू कडू पडलेलं असतं तोंड. मग त्याला उतार पडला, त्याला उपाय काय असतो? विषमज्वर नाहीसा होणं. आता हल्ली डॉक्टर औषधं देतात, गोळ्या देतात, अँटीबायोटिक्स देतात. हल्ली व्हायरलची फार फॅशन निघालेली आहे. कळलं नाही, निदान झालं की सगळं म्हणतात व्हायरल होतं. म्हणजे मग व्हायरलवर कुठला उपाय नाही, त्यातले त्यात काहीतरी गोळ्या द्या आणि त्यांनी थोडं कमी होतं आहे का बघा. पण जेव्हा त्याला उतार पडतो, नैसर्गिकरित्या उपाय पडतो, बरोबर जो रुचकर पदार्थ आहे त्याची चव आपल्याला कळायला लागते. म्हणजे शरीराला आरोग्य महत्त्वाचं असतं. आपल्या शरीरात आरोग्य नांदायला लागलं की अन्नाची गोडी आपल्याला प्राप्त होते. तसं शरीरामध्ये परमेश्वरी कृपेनं जेव्हा आपलं जे चैतन्य आहे, चैतन्याचा महत्त्वाचा भाग आहे. नुसते देह इंद्रिय असून उपयोग नाही, त्याच्यामध्ये चैतन्य पाहिजे. आणि ते चैतन्य जेव्हा नांदायला लागतं तेव्हा प्रत्येक इंद्रिय काम करायला लागतं. म्हणतात ना, लहान मुलाला गर्भावस्थेमध्ये हळूहळू हळूहळू तो गोळा असतो, मग त्याला हळूहळू एक एक अवयव फुटू लागतात. मग 7व्या महिन्यात प्राण येतो. म्हणून 7व्या महिन्याशिवाय हे प्रसूती झाली तर ती यशस्वी होत नाही. चैतन्य यायला पाहिजे त्याच्यामध्ये. तर तसं इंद्रिय, वाणी आणि प्राण यांना कृतार्थता येते. प्राणामध्ये सुद्धा चैतन्य भरल्याशिवाय प्राण काम करू शकत नाही. वाणीमध्ये चैतन्य आल्याशिवाय आपण बोलू शकत नाही. आणि सगळी इंद्रिय म्हणजे श्रोत्रेंद्रिय, चक्षुरेंद्रिय, घ्राणेंद्रिय, रसनेंद्रिय आणि आपलं त्वगिंद्रिय, या सगळ्यामध्ये चैतन्य असेल तेव्हा ते आपल्याला संवेदना सगळ्या होतात. डोळ्यांनी बघता येतं, कानाने ऐकता येतं, रसनेंद्रियांनी चव घेता येते, वाणीने बोलता येतं आणि त्वगिंद्रियांनी स्पर्श कळतो. त्याच्यामध्ये चैतन्य पाहिजे. कोण आहे? हॅलो. हां, बरं बरं, या मग, या या. गणेशनगरमध्ये. तुम्ही कुठे आलाय? मग एस टी स्टँडवरनं गणेशनगर म्हणा, गणेश गार्डन म्हणा, कुणी आणेल तिथपर्यंत या मग. मग लगेच डाव्या बाजूला. हो चालेल. हो हो हो. हां चालेल. अरे बापरे.
बोलत असलेलं रेकॉर्ड होईल ना, ते आपल्याला येईलच नंतर. नाही बोलतच नव्हते, नेमका फोन आला होता, मी तो कट केला. पण एक जण कोणतरी काही कुरिअर घेऊन आलेले आहेत. मी कट केला होता फोन, पण कोणीतरी आलेत स्टँडवर माझ्याकडं काहीतरी घेऊन, आणि ते माझं घर कुठं आहेत विचारत होते. त्यामुळं मला फोन घ्यावा लागला. आता येतोय का आवाज? आवाज येतोय का आता? येतो. हां, मध्येच गेला असेल ना, येतो. फोनमुळं गेला होता तो, क्षमस्व. ठीक आहे. आपण छान काहीतरी विचार करत होतो. तर जसं आपल्या शरीरात आरोग्य नांदायला लागलं की मग आपल्याला अन्नाची गोडी कळते, तसंच परमेश्वरी कृपेनं ज्या वेळेला आपलं चैतन्य नांदायला लागतं, हे सांगत होते की प्रत्येक अवयवातलं चैतन्य, इंद्रियातलं म्हणूया, इंद्रिय, प्राण आणि वाणी, या तिन्हींमध्ये जेव्हा चैतन्य निर्माण होतं किंवा चैतन्य प्राप्त होतं, त्यावेळेला आपल्याला सगळं समजायला लागतं. सांगत होते मी की चक्षुनी पाहायला येतं, कानाने श्रोत्रांनी ऐकायला येतं, रसनेंद्रियांनी चव कळते, घ्राणेंद्रियांनी सुगंध दुर्गंध कळतो, आणि त्वगिंद्रियांनी आपल्याला स्पर्श कळतो. तसं सगळ्या शास्त्रांचं अध्ययन केलं, योगाभ्यास केला, तरीसुद्धा खूप ग्रंथ अभ्यासले. काल कोणीतरी त्या ताईंनी विचारली होती, 6 शास्त्र कोणती आहेत? तुम्ही प्रत्येक शास्त्रातला जो श्रेष्ठ ग्रंथ असेल, आता मी सुद्धा सगळे ग्रंथ आणलेले आहेत घरी, पण तरीसुद्धा तेवढे सगळे वाचून आपल्याला सगळं त्यातलं ज्ञान येईलच असं नाही. व्याकरणशास्त्रासाठी सुद्धा आपल्याला गुरुच लागतो. परवा मी चुकून पुष्पा हे नाव घेतलेलं होतं आमच्या एका साधकांच्याबद्दल. तर पुष्पा दीक्षित नावाच्या छत्तीसगडच्या एक अत्यंत हुशार विदुषी आहेत की त्यांनी पाणिनीच्या व्याकरणावर इतका छान अभ्यास केला आहे, आणि त्यातले अगदी तज्ज्ञ आहेत की तुमच्या आमच्यासारखे, म्हणजे ज्याला संस्कृतचं काही ज्ञान नसेल, आता आम्ही थोडा तरी अभ्यास केलेला आहे, पण ज्यानं काहीही अभ्यास केला नसेल असा जर अज्ञानी मनुष्यसुद्धा त्यांच्या त्या आश्रम म्हणू किंवा घरच त्यांनी केलेलं आहे, तिथे जर 1 महिनाभर गेला तर त्याला सगळं पाणिनीचे व्याकरण येतं. म्हणजेच गुरुविण नाही तुझ्या आधार. व्याकरण शिकण्यासाठी त्यांच्याकडेच जायला पाहिजे. निरुक्त म्हणजे व्युत्पत्तीशास्त्र, प्रत्येक शब्दाला व्युत्पत्ती असते. आपण म्हणतो नीरज, मग नीर म्हणजे पाणी, ज म्हणजे जन्माला आलेला, तर पाण्यापासून जन्माला आलेलं असं जे ज या शब्दाचा किंवा त्या अक्षराचा जो अर्थ असतो जन्माला आलेला, आणि नीर म्हणजे पाणी, त्याच्यातून अर्थ काय होतो? कमळ. तर ते समजून सांगणार. आता वेदातले सगळ्या शब्दांची त्यांनी व्युत्पत्तीशास्त्र सांगितलीत निरुक्तामध्ये. मी आत्ता व्यवहारातलं तुम्हाला उदाहरण सांगितलं. तर ते सगळं शास्त्र समजावून देणारा जो ग्रंथ आहे तो निरुक्त आहे. त्याच्यातलाच तज्ज्ञ माणूस जो गुरु आहे तो पूर्ण त्याच्यातला, म्हणजे त्याला आंतरिकही सगळं असतं आणि त्यानं मिळवलेलंही ज्ञान असतं. त्यांनी कुठल्या तरी गुरूंकडून आधी घेतलं असतं, की ज्यांनी यास्क नावाचे जे गुरु होते त्यांनी ते ग्रंथ लिहिलेला आहे. असं प्रत्येक शास्त्राचा ग्रंथकार वेगळा आहे. मग त्या गुरूंकडून आपल्याला ज्ञान मिळालं तर आपल्याला सगळं ज्ञान होतं. म्हणून सांगितलेलं आहे की तुम्ही पण किती शास्त्रांचं अध्ययन केलं, अगदी योगाभ्यास, लोक म्हणतात आम्ही योगा करतो. योगा हा शब्द तर इतका असा इंग्लिश पद्धतीनं आपण उच्चारला जातो. खरं योगाभ्यास म्हणा किंवा योगशास्त्र म्हणा, आम्ही योगशास्त्राचा अभ्यास करतो की आम्ही योगाभ्यास करतो. आणि योगामध्ये सुद्धा अभिप्रेत काय आहे? नुसती 4 आसनं केली, प्राणायाम केले किंवा एखादं ध्यान वगैरे ठीक आहे, शिकवतात. पण त्याच्यासाठी सुद्धा मला एकदा आम्ही इथे एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स घेतली होती, आणि एक असे श्रेष्ठ त्यातले तत्त्ववेत्ते म्हणा किंवा अगदी जाणकार असे आलेले होते, आणि ते सांगत होते की तुम्ही कसं करता योगाभ्यास, म्हणजे काय करतात? आपण सांगतोच ना की आम्ही अमुक. ते म्हणले त्याच्यामध्ये तुमची परमात्म्याची साधना किती होते. त्या दिवशी मी जागी झाले. म्हणजे आम्ही करत असू पहिली 5-10 वर्ष, पण त्याच्यानंतर की तुम्ही प्रत्येक गोष्ट करत असताना त्या परमात्म्याचं चिंतन, ईश्वराचं चिंतन, त्याच्याशी आपण जोडले गेलो पाहिजे. आपण सगळ्या शारीरिक हालचाली करत असतो, तिथे कुठेही भगवंताचं अधिष्ठान असेलच असं नाही.
पण जरी तुम्ही हे सगळं केलं तरी सुद्धा परमात्मा प्रत्यक्ष भेटेलच असं नाही. सद्गुरूची जेव्हा प्रत्यक्ष भेट होते, त्यांचे प्राण भरले आशीर्वाद जेव्हा आपल्याला मिळतात आणि तेव्हाच अभ्यासाला अर्थ प्राप्त होतो. आता तुम्ही जर कोणी गुरूंची दीक्षा घेतली असेल, मंत्रदीक्षा असेल, जी कुठली असेल, तर त्यांच्याकडे गेल्यानंतर आपलं हे जे सगळं जीवन बदलून जातं माणसाचं. आता सगळे म्हणतात सगळ्यांना कुठं गुरु मिळतो. आता जे पूर्वीचे होऊन गेलेले आहेत ते संत कुठे आपल्याला भेटणार आहेत पुन्हा. आता पुनर्जन्म आपल्या एकट्यासाठी थोडाच घेणार आहेत, नाही. मग त्यांचे जे हे ग्रंथ आहेत, ते ग्रंथांचं अध्ययन, ते समजून घेणं, त्याच्यामध्ये मन रमवणं, श्रवण करणं, मनन करणं, निधिध्यासन करणं, चिंतन करणं, ह्या सगळ्या हळूहळू पायऱ्या जर आपण करत गेलो तर आपल्याला तो परमात्मा भेटणार आहे. म्हणून इथे ते कन्क्लुजनला येतात की असा गुरु मला पाहिजे. असा गुरु जर आला तर माझ्या अभ्यासाला, माझ्या जीवनाला काहीतरी गती मिळेल, अर्थ राहील. आणि म्हणून गुलाबराव महाराजसुद्धा म्हणतात की जो नाना प्रकारच्या साधनरूपी वनाला, जे आपण उपाय म्हणले आहेत ना, त्याला त्यांनी साधन म्हणले. साधनरूपी वनाला वसंताप्रमाणे आहे. आणि जो तत्वमसी किंवा अहम ब्रह्मास्मी या आज्ञेचा अखंड धागा आहे. तो मगाशी आहे व तंतू म्हणले ना, त्यासाठी हा शब्द सांगितलेला आहे की ही जी ब्रह्मवाक्य आहेत, ही जी वेदातली वाक्य आहेत, जी परमात्म्याशी आपल्याला जोडून देतात, तर त्याचा तो अखंड असा धागा आहे. आणि जो अमूर्त असून सुद्धा करुणेनं भरलेला आहे, कृपेनं भरलेला आहे, आणि म्हणून तो मूर्त आहे. आणि त्यांनी जी कौमुदी नावाची टीका लिहिलेली आहे त्याच्यामध्ये ते सांगतात की परमात्मा आणि गुरु हे परमार्थामध्ये एकच आहेत. भज्य म्हणजे ज्यांचं भजन करावं, ज्यांची भक्ती करावी, अशा दोनच गोष्टी आहेत. एक तर गुरूंचं किंवा परमात्म्याचं. दोघांनाही एकरूपच समजलं पाहिजे. म्हणून तेवढी ओळ लक्षातच ठेवायची. गुरु परमात्मा परेषु ऐसा ज्याचा दृढ विश्वासू. मला त्या दोन ओळी फार बसलेल्या डोक्यात की गुरु हाच परमात्मा आहे आणि परमात्मा म्हणजेच गुरु आहे. तर त्याची जर भक्ती केली, भज्य म्हणजे काय, भजधातू आहे, त्याची भक्ती करण्याचा अर्थ होतो. आणि भज्य म्हणजे ज्याची भक्ती करावी अशी किंवा भजन करण्यास योग्य. आणि या दोघांचंही भजन केल्याशिवाय परमार्थाच्या उपदेशाची सफलता होत नाही. म्हणून आपल्याला श्वेताश्वतर नावाचं उपदेश आहे, हे आहे उपनिषद आहे. आणि त्याच्यामध्ये सोपं म्हटलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल आम्ही राहतो महाराष्ट्रात आणि आम्हाला हिमालयातला कसा गुरु मिळेल, आम्हाला खालचा दक्षिणेतला कसा मिळेल. म्हणून त्यांनी छान सांगितले श्वेताश्वतर उपनिषदात, यस्य देशे पराभक्तिर् यथा देवे तथा गुरु तस्यैते कथिता ह्यर्था प्रकाशयन्ते महात्मनः. जे महात्मे गुरु आहेत ते काय करतात की या परमात्म्याचं सगळं कथन करतात, जसं योग्य आहे तसं वर्णन करतात. आणि ज्या देशामध्ये ज्याची भक्ती असेल, ज्या भागामध्ये ज्याची भक्ती असेल, मग देवांच्या बाबतीत किंवा गुरूंच्या बाबतीत. आता समजा आपण महाराष्ट्रात आहोत, आपल्याला ज्ञानदेव संत माहिती आहेत, समर्थ आहेत, ज्यांची तुकाराम आहेत, तुमची ज्यांच्यावर श्रद्धा असेल, ज्याच्यावर परमभक्ती असेल, तोच तुमचा देव पण ठरतो आणि त्यालाच तुम्ही गुरु पण म्हणू शकता. म्हणजे गुरुची भक्ती करायला लागलो तर बाई देवाचं आम्ही काहीच करत नाही हो, फक्त या गुरूंच्याच मागे आले म्हणतात, गुरूंच्याच मागे लागलोय असं नाही म्हणायचं. गुरूंचीच भक्ती करतो आणि गुरूंची भक्ती केली की आपल्याला परमात्मा तोच आहे. त्यामुळे वेगळ्या परमात्म्याची, वेगळ्या भगवंताची हे करायची आणि गुरूंच्या म्हणण्याप्रमाणे सगळं वागायचं. गुरूंच्या आज्ञेप्रमाणे. मगाशी जो उपदेश शब्द आहे ना, किंवा त्याला उपनिषदांमध्ये आदेश असं म्हणतात की उपनिषदांचा जो आदेश आहे, वेदांचा जो आदेश आहे,
वेदांनी जसं सांगितलेलं आहे ते प्रमाण. मग प्रत्येक वेदाचे एक एक वाक्य आहे, पण आपल्याला निदान ही वाक्य तोंडपाठ आहेत. पहिल्यांदा गुरूंकडे शिष्य जातो, त्यांच्या पूर्ण नतमस्तक होऊन, त्यांच्या चरणी लीन होऊन मग ते गुरु त्याला सांगतात. हळूहळू सगळ्या ग्रंथांची किंवा सगळ्यांची मंत्रांची संथा देऊन तो ज्या वेळेला स्थिर व्हायला लागतो, त्याचं चित्त जेव्हा शांत होतं तेव्हा त्याला ते सांगतात की हे असं परमात्म तत्व सगळं जे विश्वामध्ये भरून राहिलेलं आहे. आता काल परवा आपण माया म्हणजे काय, नाही तर ब्रह्म म्हणजे काय, तर मायेपेक्षा वेगळं जे आहे, जे चिरंतन आहे, सद्रूपानं आहे, चैतन्य रूपानं आहे आणि आनंद रूपानं आहे, ते चैतन्य, ते परमात्म तत्व आहे. मग ते तूच आहेस, तत्वम असी. आणि म्हणजे आपण नेहमी उदाहरणं घेतो असं ज्ञानदेवांनी किती उदाहरणं दिली. सोनं आणि सोन्याचे अलंकार वेगळे नाहीत. क्षमस्व. आता 1 मिनिट पुन्हा. हा, तुम्ही गार्डन जवळ आलात का? हां, गेटपाशी, गेटच्या थोडं पुढं या आणि डावीकडं वळा. मग दारात आमच्या एक गाडी आहे, 2 समोर गेट आहे, तिथपर्यंत या मग. चालेल. हां, नाही, मेन रोडपासूनच आलायत ना तुम्ही गार्डनपाशी. हां, पुढं आल्यावर गार्डनचा जिथं शेवट होतोय तिथून डावीकडं वळा. हां, आणि दुसरं तिसरंच घर आहे. हं. का हो, तुम्हाला काहीच कळत नाही का? जा ना जरा, काहीतरी प्रभाव करायला पाहिजे. दारात मला किती वेळ सांगायचं, एक माणूस तिच्याकडनं काहीतरी घेऊन आला, गार्डन पाशी आलेले ते येईल आता इथं रोज. प्रभा कटारिया. चला, आता आवाज येतोय परत? हां, ठीक आहे. आता बघा, आपण असं पाहत होतो की तत्वमसी असा आपल्याला जर गुरूंनी आदेश दिला आपल्याला, म्हणजे शिष्याला, तर मग तो त्याला त्या प्रकारचं सगळं आधी ज्ञान देतात. माझे मिस्टर आलेत बघा तिथं कोपऱ्यावर. हॅलो. आवाज येत नाहीये मॅडम. नाही, आता मला वाटलं येतोय खरे म्हणून मी जरा गप्प बसले होते. आत्मसाक्षात्काराची सगळी प्रक्रिया सांगितल्यानंतर मग गुरु सांगतात की तत्वम असी म्हणजे ते तूच आहेस, ते परब्रह्म किंवा ते परतत्व तूच आहेस असं ते सांगतात. आणि मग ते सांगण्यासाठी आपल्याला गुरूंची आवश्यकता असते. म्हणजे गुरु असल्याशिवाय आपल्याला ज्ञान नाही, एकट्याला परस्पर आत्मज्ञान मिळू शकत नाही. म्हणून संसाराचे सगळे जे गुंताडे जे आहेत ते समजावून किंवा ते तोडण्यासाठी सुद्धा
तर हे संसाराचं बंधन किंवा दुःख हे अविचारामुळं होत असतं आणि जीवाला आपलं संसाराचं खरं स्वरूप समजत नाही. आपण हे संसारातच रमत असतो. आपण रोज ऐकतोय तेच की हा विश्व किंवा हा संसार सगळा व्यर्थ आहे, नश्वर आहे आणि आपण जितकं त्याच्यात रमू तेवढं आपल्याला दुःख जास्त होत असतं. ते खोटं आहे अशा अर्थानं की मायेचं सगळं आपण काल परवा अभ्यास केला. तर त्यामुळं खरा विचार येऊन खरं रूप समजून संसार हे त्याला त्यांनी वेगवेगळ्या उपमा दिल्या आहेत बरं का, की संसार म्हणजे एखादं विपरीत कल्पनेचं विणलेलं असं मोठं जाळं आहे. त्या दिवशी एक उदाहरण सांगितलं होतं मायेचं, की ते एखादं वासरू किंवा एखादं हरणाचं पाडस जाळ्यामध्ये सापडलं असेल तर त्या जाळं तोडून सुद्धा ते सुखरूप परत येईल कदाचित. मुंगी पूर्ण मेरू पर्वत ओलांडून जाईल अशी सगळी उदाहरणं दिलेली होती. म्हणजे अशक्य गोष्टी सगळ्या शक्य होतील, पण मायेचं बंधन तोडणं अशक्य आहे. म्हणून गुरुची आवश्यकता आहे आणि ते गुरु आपल्याला करून देत असतो की त्या मायेच्या जंजाळातून मायेच्या जाळातून कसं बाहेर पडायचं. मग आपल्याला समजतं की मी हा माझा जीव आहे किंवा मी जीव आहे किंवा मी अज्ञानी आहे, मी दुःखी आहे, मी सुखी आहे, मी देहधारी आहे, हा देह पांचभौतिक आहे. हे सगळं जसं आपल्याला समजेल आणि माझ्या या देहाव्यतिरिक्त किंवा या संसाराव्यतिरिक्त इतर जी काही वस्तू आहे त्याला जीव म्हणतात, ते सगळं आपल्याला बाहेर अनुभवायला मिळतं. किंवा संसार म्हणजे कल्पनेचा हत्ती असं एक म्हणतात आणि तो यथार्थ आत्मविचारानं मोडून टाकता येतो. तर हत्ती मोडून टाकणं म्हणजे त्याचा नाश करणं इतकं सोपं आहे का? हो, नाही. पण जेव्हा आपल्याला सत्याचं ज्ञान होतं, परमतत्वाचं ज्ञान होतं, त्यावेळेला मुक्तपणाचे मोती आपल्या हातात येतात. म्हणजेच गुरु त्या मुक्तपणाच्या मोत्यांचं भोजन आपल्याला देतात. एकदा आपण पाहिलं होतं की असं भोजन मला मिळालेलं आहे किंवा शिवशक्तीनं ते भोजन दिलेलं आहे असं म्हटलेलं होतं. म्हणून ज्ञानेश्वर निवृत्तीनाथांबद्दल म्हणतात की असं कृतार्थ मला तुम्ही सद्गुरूंनी केलेलं आहे आणि त्या सद्गुरूंना मी वंदन करतो किंवा माझं साष्टांग नमन त्यांच्या पुढं आहे. त्यांना वंदन करणं हे ज्ञानदेवांना आता श्रेष्ठ वाटलेलं आहे, महत्त्वाचं वाटलेलं आहे. एकच ओवी आहे पण त्या ओवीमध्ये सगळं ज्ञान आपल्याला म्हणजे आपल्याला कशासाठी करायचे वंदन हेच पहिलं कळायला पाहिजे. जसं शिवशक्तीला वंदन का करायचं हे आपल्याला 64व्या ओवीमध्ये कळलं. 64व्या ओवीमध्ये की ते म्हणजेच या विश्वाचं सगळं मूळ आहे आणि मग तिथपर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी एक पूर्ण प्रकरण शिकावं लागलं. तसं आता गुरूंचं महत्त्व समजून घेण्यासाठी हा जो पहिली जी ओवी होती त्याचं गिरवाण अनुभवामध्ये कसं म्हटलंय बघा, अधुनोपाय विपिने. आता उपाय वनला ह्यांनी विपिन म्हणलेलं आहे. विपिन म्हणजे अरण्य. वसंतो यो विराजते, यहा वसंत हा विराजते. जो वसंत शोभून दिसतो किंवा ज्या वसंतामुळे हे वन शोभून दिसतं. सौभाग्यतंतु विद्याया, तर या विद्येचा सौभाग्यरूपी तंतू अहेव तंतू मूर्तिमान करुणारस हा परमात्मा किंवा श्री गुरु हा त्याचा मूर्तिमान मूर्त रूपातला करुणेचा जणू काही रस आहे असं छान त्यांनी म्हटले. पुन्हा एकदा ती ओवी वाचते संस्कृत. अधुनोपाय विपिनम वसंतो याम यो विराजते सौभाग्यतंतुर्विद्यायाः मूर्तिमान करुणारसहा. तर सौभाग्याचा हा तंतू, विद्येच्या सौभाग्याचा तंतू म्हणजे करुण्याची मूर्ती किंवा कारुण्याची मूर्ती असा हा गुरु आहे आणि म्हणून त्या गुरूंना मी
वंदन करीत आहे असं सांगतायत संस्कृतमधूनही. तसंच अमृत हे आपले अभंग अमृतानुभवमध्ये हे म्हणतात, आता साधकांसी वसंत होऊन, आता साधकांसी वसंत होऊन, फळा आणि वन साधनांचे, ब्रह्मविद्यारूपी सौभाग्याचे सूत्र, ब्रह्मविद्यारूपी सौभाग्याचे सूत्र, मंगल पवित्र स्वभावे जो, मंगल पवित्र स्वभावे जो. ब्रह्मविद्यारूपी सौभाग्याचं ते सूत्र आहे गुरु म्हणजे. मंगल असं पवित्र आहे आणि असोनीय मूर्त भक्तांची या प्रीती, असुनिया मूर्त, असोनी अमूर्त, अमूर्त म्हणजे न दिसणार, भक्तांची या प्रीती म्हणजे भक्तांच्या प्रेमामुळं, होय जो का मूर्ती कारुण्याची, होय जो का मूर्ती कारुण्याची, जो कारुण्याची मूर्ती बनतो, कारुण्याची मूर्ती होतो, असा हा श्रीगुरू आहे. आणि अशा गुरूंना मी वंदन करतो किंवा या अशा गुरूंचं मी स्तवन करतो असं आपल्याला ज्ञानदेव सांगतायत. आणि ज्ञानदेवांनी प्रथम श्री गुरूंनाच सगळं वाहिलेलं आहे. सगळं जे जे काही केलेलं आहे ते गुरुचरणी अर्पण केलेलं आहे. आणि जसं शिवशक्तीचं ज्ञान होण्यासाठी आता मला गुरूंचं ज्ञान किंवा गुरूंचं ज्ञान, गुरूंकडून ज्ञान हे घेतलं पाहिजे. म्हणून आपले जे नेहमीचे कोविडकर्णी डॉक्टर म्हणतात, काय म्हणतात की हा उपायरूप वनाचा जो वसंत ऋतू आहे, ज्या वसंत ऋतूमुळं उपायांचं वन बहरतं, फुलाफळाला येतं, जो आज्ञेचा म्हणजे शिवशासनाचा सौभाग्य अलंकार आहे, जो कारुण्याचा मूर्त अवतारच आहे, असा माझा गुरु आहे किंवा आपल्या सगळ्यांचाच असा गुरु असतो, असावा, अशी त्यांची धारणा आहे. आणि मानसी कणेकर काय म्हणतात बघूया. आता आता मोक्षाच्या उपायांच्या अरण्यात, त्यांनी तर अरण्यच संस्कृतमध्ये विपिने शब्द म्हणलेला आणि वन थोडा आपण चांगला म्हणजे सौम्य असा अर्थ घेतलेला. उपाय वन वसंत, कारण वसंत ऋतूत सगळी वनं छान फुलतात म्हणून तो वन शब्द जास्त मला भावला. तर आता हे सांगतात मानसीताई म्हणतात, आता मोक्षाच्या उपायांच्या अरण्यात फलप्राप्ती घडवणारा जणू वसंत ऋतू साक्षात, जो अमूर्त असूनही मूर्तिमंत कारुण्यच आहे आणि असा शांकरी आज्ञेचा किंवा पंचदशाक्षरी मंत्राचा मंगळसूत्र असून शिवस्वरूप आहे. आता त्याने ते शिवाशी आणि शक्तीशी छान जोडलेलं आहे. ती शांकरी आज्ञा म्हणजे शंकरापासून जी शांकरी आहे, पार्वती आहे, तिच्याच जणू आज्ञेचा हा पंचदशाक्षरी मंत्राचा हा मंगलसूत्र आहे असं त्यांनी म्हणले. आता हे अनुभवामृताचं दुसरं प्रकरण सद्गुरू स्तवनाचं आहे. आणि वसंत ऋतू आला म्हणजे वनाचं सगळं रंगरूपच बदलून जातं. वसंताशिवाय वनं फुलतच नाहीत. परमार्थ मार्गामध्ये परमात्म्याला प्राप्त करून घेण्यासाठी अनेक साधना, अनेक उपाय. आता काश्मीरी शैव संप्रदायामध्ये वेगवेगळे उपाय आहेत, त्यांची नावं त्यांनी दिलेली आहेत, आपण समजून घेऊ. सगळे मलाही माहिती नाही आहेत. अण्वोपाय, शाक्तोपाय आणि शांभवोपाय असे 3 उपाय सांगितलेले आहेत मोक्षासाठी. आणि चौथा आहे अनुपाय. असं जे म्हणून जे उपाय सांगितलेले आहेत ते शांभवोपायाचाच अतिव श्रेष्ठ आविष्कार मानला जातो. म्हणजे गुरूंच्या तोंडातून उमटलेल्या वाचिक म्हणजे मंत्रमय शक्तिपात दीक्षेचा केवळ पहिल्या शब्दाच्या उच्चारानंच जेव्हा शिष्योत्तमात शक्ती संक्रमण होते, शक्तिपात नावाची विद्या आहे ना, ती पण दीक्षा दिली जाते, तेव्हा दीक्षा घेणाऱ्या शिष्याची अत्यंत कुशल किंवा कुशाग्र अशी जी दीक्षा ग्रहणानुकूल परिपक्वता असते त्या दीक्षेला अनुपाय असं म्हटलेलं आहे. एवढंच आपण समजून घेऊ की ह्या काश्मीरी शैव जे आहेत त्यांच्यामध्ये पण काही असे उपाय सांगितलेले आहेत. आता मगाशी आपल्या ओवीमध्ये किंवा ओवीच्या स्पष्टीकरणामध्ये गुलाबरावनी वगैरे यमादी किंवा सगळे योगाभ्यास
योगाचे जे उपाय आहेत ते सगळे केले, सगळ्या साधना केल्या, सगळे मंत्रोच्चारण वगैरे जरी आपण शिकलो तरीसुद्धा ते मूळ गुरूंच्या मुखातून, गुरुकडून जर घेतलं तरच ते ज्ञान आपल्याला होतं आणि तरच ही परब्रह्मप्राप्ती होते असं लक्षात ठेवायचं. आणि तेवढ्यासाठी गुरूंना शरण जायचं, गुरूंना शरण जायचं एवढं लक्षात ठेवायचं. म्हणून गुरुशिवाय नाही तुझा आधार, पडता रडता कोठे अडता, हे जे काल छान पद्य म्हटलेलं होतं तसं हे गुरूंचं आपल्याला साधना करता आली पाहिजे. गुरूंना नमन करायला पाहिजे आणि गुरु हाच आपला आधार आहे. गुरूंशिवाय आपला तरुणोपाय नाही, तरुण जाण्याचा उपाय. लोक तरुणोपाय म्हणतात, पण काही घ्या, तरुण जाण्याचा उपाय तो तरुणोपाय असा आहे. पहिली ओवी फक्त आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता ते गुरु कसे कसे ज्ञानदेवांना कसे भावलेले आहेत, त्यांनी त्यांचं महत्त्व कसं सांगितलेलं आहे ते पुढच्या ओवीमध्ये आपण पाहू. आता उद्याला असं करूया की शिवशक्ती समावेशनातली एक ओवी आणि आजची जी आपली ओवी झालेली आहे हिचं अगदी थोडक्यात तुम्हाला जेवढं 1 मिनिटात सांगता येईल तेवढंच सांगायचं, म्हणजे आपल्याकडून पुनरावृत्ती होत राहील आणि आपल्याला हेही मग पुढचं प्रकरण हे झाल्यावर काही पुन्हा पुनरावृत्ती नंतर करायला नको. ज्या दिवशीचा त्या दिवशीच एक 5 मिनिट आपला वेळ आपण पूर्वीच्या उजळणीसाठी घेत जाऊया आणि आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न करूया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं संततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयक्वचाल्पं विषयविपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वती मंदिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपा प्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. म्हणणार आहे कुणी आरती? येऊ का ताई मी? घ्या. आरती राजा महाकैवल्य तुंगा सेविती साधू संत मनुष्यला माझा. आरती राजा प्रगट भुय बोले विश्वब्रह्माची सॉरी लोपले लोपले दूतने नती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोबला माझा. आरती राजा कणकाचे ताट करी गोपिका नारी नारद सुंदर हो गायन करू. आरती राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोबला माझा. आरती राजा
प्रगट गुय बोले रूप ब्रह्माची केले नाम जनार्दनी ठेवले आरती नमवाजा कैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेला माझा आरती नमवाजा ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. जय श्री कृष्ण, जय ज्ञानेश्वर.